माकड म्हणे काय दीदी, अरे उन्हाळाभर फिरला घर नाही बांधलं. कोण म्हणे अमोल भाऊ, ते चिमणी म्हणे. कोणाले? माकडाले. बहिणी हो ऐकता ना, एवढा उन्हाळाभर फिरला घर नाही बांधला, एक तारीख खाले नाही. ते म्हणे हा. मग ते माकड म्हणे दीदी मी तुला भाड्यानं खोली मागतो काय, मरून कोण राहिलं, तुला काय करा लागते. असं म्हटल्यावर ते चिमणी त्या माकडाले म्हणे मर. मर म्हटल्यावर माकडाले राग आला आणि रागानं त्या माकडानं तिचं घरट मोडून टाकलं. दृष्टांत संपला. ऐका आता, चिमणीचं घर का मोडलं? कारण तिनं उपदेश कोणाले केला? बरोबर, तुमच्या लक्षात आला दृष्टांत. चिमणीनं कोण? इकडे पहा, माकडाला. तुम्ही लक्ष देऊन ऐका बहिणी हो. चिमणीनं इकडे बघा माकडाला उपदेश करू नये, नाही कराव. तुम्हाला माकड पिते, पिऊ द्याव. मी चॅनल पुढे बोलून राहिलो. सगळे बाबा लोक म्हणतात 16 दारू. मी तसं नाही म्हणत बहिणी हो. मी म्हणतो त्याच्याजवळ पैसे कमी पडले, तुमच्या कष्टाचे द्या. त्याले म्हणा 2 वेळ पेतं, 3रा वेळ चालू कर. तू म्हणाल यानं फायदा आहे काय? फायदा आहे, यानं लवकर मरते. मी चुकीचं नाही बोलत, मी असणार उपाय. मी जे बोलतो जिव्हाळ्यानं बोलतो. बाबा, मूर्खाच्या नावाचं कुंकू लावल्यापेक्षा विठोबाच्या नावाचा बुक्का लावणं पुरं. हा, अरे काय चाटतात त्या कुंकाले? हा, अरे मी तर म्हणतो त्याच्या देखत पुसा म्हणा. घे रे मेला, घे, लावू नाही. तुम्हाला माझ्या बोलायचा भाव समजला? नाथ बाबा हेच थोडक्यात सांगतात. क्रोधी अविश्वासी जाती मोद पैसा व्यर्थ फुली वाचा चिनबुन व्यर्थ फुली वाचा चिनबुन. क्रोधी अविश्वासी जाती मोद पैसा व्यर्थ फुली वाचा चिनबुन व्यर्थ फुली वाचा चिनबुन. माणूस आहे राव. हा, नाही खरंच शोभला तो. पण एक सोबती पाहिजे, तो बा पाहिजे. हा, माय लक्ष होत काय त्या बाजूला राजू भाऊ. हा, एक चोपदार तो बा पाहिजे, एक लवंगी फटाका आणि एक सुतडी आटोम भाव. 2 चोपदार पाहिजे. नाही दाढी गिडी माणूस हा शोभला. फक्त बाबा एक कमी आहे. इकडे या तुम्ही जरा. एक कमी कोणती? मिशी अशी उभी पाहिजे. चोपदार पाहिजे की नाही? चोपदाराची मिसूर अशी पाहिजे. आणि जर उभी राहत नसली तर मी तुम्हाला आयडिया सांगेन, मला विचारायचा. हा, कारण सोपी आहे. सर्दी झाली की नाकात बोट घाला नसतं. ऐका, लक्ष देऊन ऐका. ऐका, प्रमाण दिलं. कोणाला उपदेश करू नये. लक्ष देऊन ऐका. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये मूर्खाले सांगू नये. तिसरा प्रश्न, उपदेश म्हणजे काय? उपदेश म्हणजे हितकथनम उपदेशम, हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. संत मायबाप हे कधी अनहिताचं बोलत नाही. कधी
कारण लोक सर्कस मांडतात, त्या सर्कशीत कोले लांडगे कुत्रे जमा करतात. हा तुम्ही ना सगळे वारकरी संप्रदायातले सिंह घेऊन आले तुम्ही, सिंह. हा एकापेक्षा एक बळीया शोधून या आले संत. हिताहित जगाचं हित शोधून संत आले. संत अनहिताचं बोलत नाही कधीच नाही. तुमच्या गावात काकडा होते ना बाबा, कधी काकड्याचा अभंग म्हटला काय? सकाळी उठून शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. कधीच नाही. आमचे साधू उठले की तुम्हाला उठवतात. उठा जागे व्हारे, स्मरण करा, कर जोडून विनवितो तुम्हाला. करू संसार श्रमारे तुले वासुदेव वासुदेव म्हणा. करू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तू विषय कामारे तुले वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. चालू देतो 2 वाजे लोक आज. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हितच आहे, हित ते करावे देवाचे. नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हितच आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे तेने माया जाळ. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना किती सांगू तरी नाही कती. पुढे शिंदडीचे काय माय गेली. हरी नाही मुखाशी घाण शिव्या दिल्या. एवढ्या घाण की शिव्याले सांगायची लाज वाटते.